येत्या 5 एप्रिलला बाळूमामाचा भंडारा सोहळा. मामांच्या या भंडारा सोहळ्यासाठी देशभरातून लाखो भाविक भक्त मामांच्या आदमापूर गावी उपस्थित राहतील आणि मामांच्या या भंडारा सोहळ्याचा आनंद घेतील. 1932 साली मेतके गावी मामांनी या भंडारा सोहळ्याची सुरुवात केली. मामांना आकाशवाणी झालेली होती की बाळू, तू अन्नदान कर. तू जर अन्नदान केलंस तर ह्या जगाच्या माथ्यावर तुझं भक्तीचं तिरसूळ असंच तळपत राहील. म्हणून मामांनी या भंडारा सोहळ्याची सुरुवात केली, अन्नदान केलं, लोकांना या अन्नदानाचं महत्त्व पटवून दिलं. आणि दुसरं कारण म्हणजे मामांच्याकडं अनेक दुःखी, कष्टी, व्याधीग्रस्त लोक मामांच्याकडं दुःख घेऊन यायचे, मामांना दुःख सांगायचे, मामांच्या मेंढ्याची सेवा करायचे आणि आपलं सुख घेऊन आपल्या घरी निघून जायचे. त्यांना कधी मामांची आठवण झाली की परत मामांच्या सेवेसाठी यायचे. मामांना माझ्या वाईट वाटलं की अरे, भक्ताला आठवण झाली की भक्त माझ्याकडे येतात, दर्शन घेतात, निघून जातात. पण बाळू धनगराला आठवण झाल्यावर मामानं कोणाकडे जायचं? मलाही माझ्या भक्तांना बघावंसं वाटतं, माझ्या भक्ताशी बोलावंसं वाटतं, माझ्या भक्ताला भेटावंसं वाटतं. म्हणून या मामाने या भंडारा सोहळ्याची सुरुवात केली की या भंडाऱ्याला सर्व माझा गोतावळा भक्त परिवार या ठिकाणी येतील, अन्नदान होईल, भंडारा सोहळा होईल, सर्वजण या भंडारा सोहळ्याचा आनंद घेतील आणि मला भेटतील, निघून जातील. म्हणून या मामाने भंडारा सोहळ्याची सुरुवात केली. मंडळीनो, योगायोगानं तुम्ही आहात, आम्ही आहोत. या मामाच्या भंडारा सोहळ्याला या. मामांना तुम्हालाही डोळे भरून पाहू द्या, तुम्हीही मामांना डोळे भरून पहा आणि मामांच्या बरोबर या भंडारा सोहळ्यात रंगून जावा. जय बाळू मामा.